नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी श्रद्धा खैरे ज्ञानांकुर प्रबोधिनीच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। आजचा विषय अत्यंत महत्त्वाचा आहे, ते म्हणजे गट ब ची जाहिरात आलेली आहे। येस, महाराष्ट्र गट ब अराजपत्रित सेवा ज्याला म्हणतात, त्या आपल्या संयुक्त पूर्व परीक्षा 2025 ची जाहिरात आलेली आहे। आणि एकूण किती पदं आहेत, परीक्षा कधी होणार, मग पात्रता काय आहे, त्या सगळ्याबद्दलच आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। चला तर मग सुरुवात करूयात। सगळ्यात पहिलं जर आपण पदांचा तपशील पाहिला तर एक खूप मोठा बदल दिसतोय, तो म्हणजे अनेक पदांच्या जागाच नाहीयेत। म्हणजे एएसओच्या किंवा एसटीआयच्या जागा असल्या तरी पीएसआयची जागा किंवा एसआरच्या जागा आपल्याला याच्यामध्ये दिसत नाहीयेत। मात्र हळूहळू त्या जागा सुद्धा याच्यामध्ये ॲड होण्याच्या शक्यता आहेत। मग आता सध्या कोणती पदं आहेत? फक्त एएसओ ते पण एमपीएससी ऑफिसमधला सहाय्यक कक्ष अधिकारी या पदाच्या एकूण 3 जागा आहेत। आणि राज्य कर निरीक्षक म्हणजे एसटीआयच्या एकूण 289 जागा आपल्याला दिसत आहेत। मग आता आपण जर पाहिलं की वेतन आणि भत्ता या पदांसाठी किती आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की एएसओ जे पद आहे त्या पदाची वेतन श्रेणी वाढलेली आहे, S16 झालेलं आहे। म्हणजे 44,900 ते 1,42,400 पर्यंत ही आपली वेतन श्रेणी आहे एएसओसाठी। म्हणजेच नक्कीच आपल्या हातात येणारा पगार यापेक्षा कितीतरी अधिक असतो, याच्यामध्ये बरेचसे भत्ते ॲड होऊन येत असतात। आणि एसटीआयसाठीची S14 ही वेतन श्रेणी आहे, म्हणजेच 38,600 ते 1,22,800 ही आहे आपली एसटीआयची वेतन श्रेणी। आपण जर निकष पाहिले किंवा पात्रता पाहिली, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शैक्षणिक पात्रता, कोणतीही पदवी, म्हणजे ही परीक्षा देण्यासाठी तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं असणं कंपल्सरी आहे। वयोमर्यादा जर पाहिली तर एमपीएससीच्या बऱ्याचशा पेपरसारखंच याही पेपरला 18 ते 38 वयोमर्यादा आहे सर्वसाधारण गटासाठी। आणि जर तुम्ही आरक्षित कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्ही 43 वर्ष वयापर्यंत ही परीक्षा देऊ शकता। आता महत्त्वाच्या तारखा जर आपण पाहिल्या तर ऑनलाईन अर्ज कधीपासून सुरू होत आहेत, तर 1 ऑगस्टपासून ते 21 ऑगस्टपर्यंत, म्हणजे 1 ऑगस्ट 2025 ते 21 ऑगस्ट, म्हणजे 21 दिवस 3 आठवडे आपल्याला मिळत आहेत फॉर्म भरण्यासाठी। आणि हा फॉर्म कुठे भरायचा, तर एमपीएससीच्या वेबसाईटवर ऑनलाईन पद्धतीने हा फॉर्म भरायचा आहे। हा फॉर्म कसा भरायचा, त्या फॉर्म भरण्याचा सुद्धा एक व्हिडिओ आपल्या चॅनलवर लवकरच येणार आहे। आता परीक्षेची तारीख आपल्या सगळ्यांना आधीच माहिती होती की 9 नोव्हेंबरला परीक्षा होणार आहे। आणि रविवारी म्हणजेच 9 नोव्हेंबर 2025ला ही परीक्षा म्हणजे याची पूर्व परीक्षा होणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे फॉर्म भरताना घाई तर करायची नाही। म्हणजे पहिले 4-5 दिवस कुणाला काही एरर येतोय का, आपले सगळे डॉक्युमेंट्स व्यवस्थित आहेत का, हे सगळं पाहूनच फॉर्म भरायचा आहे। मात्र एकदम उशिरासुद्धा फॉर्म भरायचा नाही, कारण शेवटी काय होतं, वेबसाईटला बरेचसे प्रॉब्लेम येतात। आता पुढचं जर पाहिलं की परीक्षेचे टप्पे आपल्या सगळ्यांना माहिती आहे, कंबाईनची जी परीक्षा आहे ती 2 टप्प्यांमध्ये होते। म्हणजेच एक होती आपली पूर्व परीक्षा प्रिलिम आणि एक होती मुख्य परीक्षा। मग आता याचा पॅटर्न काय आहे, याचा अभ्यासक्रम काय आहे, याचा अभ्यास कसा करायचा, या सगळ्याचा म्हणजे आपल्या चॅनलवर परीक्षा पद्धतीचा एक सविस्तर व्हिडिओ लवकरच येणार आहे, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। पुढचं आपण पाहिलं तर आवश्यक कागदपत्रे, कोणत्याही परीक्षेसाठी कोणकोणती कागदपत्रे आवश्यक असतात, शैक्षणिक आपली 10वी 12वी आणि आपल्या डिग्रीची मूळ कागदपत्रे प्रमाणपत्रे आपल्याला आवश्यक असतात। तसंच तुमचं जात प्रमाणपत्र, तुम्ही जर कॅटेगरीमध्ये असाल तर तुमचं कास्ट सर्टिफिकेट, तुमचं नॉन क्रिमिलियर जर व्हॅलिडिटी झाली असेल तर तुमची व्हॅलिडिटी, त्यासोबतच तुमचा शाळा सोडल्याचा दाखला आणि इतर दाखल्यामध्ये तुमचं डोमिसाईल म्हणजे रहिवासी दाखला असेल, आधार कार्ड असेल, पासपोर्ट साईज फोटो, तुमच्या सहीची प्रत, आणि त्यासोबतच जर विवाहित महिला असतील तर तुमच्या नावामध्ये काही बदल असतील तर तुमचं गॅजेट, असे कितीतरी महत्त्वाचे डॉक्युमेंट्स आपल्याकडे असणं गरजेचं आहे। आपल्या चॅनलवर महत्त्वाच्या कागदपत्रांचा एक व्हिडिओसुद्धा मी लवकरच घेऊन येणार आहे, त्यामुळे फॉर्म भरायला घाईसुद्धा करू नका, सगळी कागदपत्रं व्यवस्थित चेक करून मगच फॉर्म भरा। आता आपल्याकडे परीक्षेसाठी किती दिवस राहतात, जर आजपासून पाहिलं किंवा 8 दिवसानंतर जरी हा व्हिडिओ तुम्ही पाहत असाल तरी साधारणपणे 90 दिवस सध्या आपल्याकडे आहे। म्हणजे ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात जर तुम्ही अभ्यासाची तयारी सुरू करणार असाल किंवा रिव्हिजनला सुरू करणार असाल तर 90 दिवस आपल्याकडे आहेत। मग या 90 दिवसांची आपली स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे, मी माझ्या स्वतःच्या एक्सपिरियन्सवरून ज्या पोस्ट मी मिळवल्या आहेत त्या मी कशा मिळवल्या, त्यासाठी कोणती स्ट्रॅटेजी वापरली, ती स्ट्रॅटेजी मी तुम्हाला 90 दिवसांच्या स्ट्रॅटेजी व्हिडिओमध्ये देणार आहे, त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आता तुमच्या यशासाठी काही टिप्स मला द्यायचे आहेत। सगळ्यात पहिलं तर टाईम मॅनेजमेंट खूप महत्त्वाचं आहे। जितके दिवस हातात आहेत, रोज किती तास अभ्यास करताय त्याचं व्यवस्थित मॅनेजमेंट करा। दुसरी महत्त्वाची गोष्ट, जास्तीत जास्त प्रश्न सोडवा। कितीही तुम्ही वाचन केलं, कितीही पुस्तकं वाचली तरी जोपर्यंत तुम्ही प्रश्न सोडवत नाही
तोपर्यंत ती परीक्षा तुम्हाला टॅकल होत नाही. तिसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे मर्यादित संदर्भ पुस्तके. म्हणजेच कोणतीही पुस्तक आणली, कोणतेही नोट्स आणले असं करण्याची बिलकुल गरज नाही. लिमिटेड सोर्सेस तुम्हाला वापरायचे आहेत. आणि सगळ्यात चौथी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आत्मविश्वास. आता परीक्षेला किती दिवस राहिलेत, माझा अभ्यास होईल का, या सगळ्या शंका कुशंका काढून टाकून आत्मविश्वासाने अभ्यास करणं आणि परीक्षेला सामोरं जाणं, यातच तुमच्या यशाचं खरं रहस्य दडलेलं आहे. आता बुकलिस्ट कोणती वापरायची, जसं मी सांगितलं की मर्यादित संदर्भ पुस्तके तुम्हाला वापरायची आहेत, तर बुकलिस्टचा सुद्धा एक सविस्तर व्हिडिओ मी तुमच्यासाठी लवकरच घेऊन येणार आहे. आता सगळ्यात शेवटी सांगायचं, या आपल्या चॅनलवरती कंबाईनसाठी तुम्हाला स्ट्रॅटजी आणि कोणतीही परीक्षा कशी क्रॅक करायची, त्या सगळ्या गोष्टी याच्यावर तुम्हाला मिळणार आहेत. त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, येणारे अपडेट्स नक्की चेक करत राहा. तुमच्या येणाऱ्या सर्व तयारीसाठी, सर्व परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.